यूपी योद्धा Alan. Alan, please call both the teams. लाईट ऑपरेटर बाहेरचे लाईट ऑन ऑफ करा. सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करा. सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्लीज 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 प्लीज. लाईट बंद, बाहेरचे लाईट बंद. चलो थर्ड अँड फायनल कॉल देऊन बराच वेळ झालाय. दोन्ही संघ आपण दाखल करूया. इंडियन नेव्ही यूपी योद्धा. लाईट बंद केली ना तुम्ही, पेटवा ना. इथे काय अंधार आहे पूर्ण. अजून 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 पेटवा. कुठल्या लाईटचा बिल जास्त येणार नाही, माझी जिम्मेदारी. निवृत्ती देसाई साहेब बोलणार आहेत. देसाई साहेब, लाईटचं बिल वाढलं नाही पाहिजे का? Okay, ladies and gentlemen, we are all set now. So this is the final match. जी आपले भारताच्या तटाचे रक्षण करतात, एक अशी जबरदस्त संघ ज्यांचा नेतृत्व स्वतः भरत उड्डा करताय. On the count of 3, 2, 1, let's welcome Team Indian Navy. It is the final match of this evening of this tournament. Ladies and gentlemen, let's welcome this team. The team from Uttar Pradesh, Team UP Yodha. आणि आता आवाज गुंजारमध्ये कोणाचा? इंडियन नेव्ही आणि यूपी योद्धाचा. थँक्यू थँक्यू. अलन, पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. मी प्रतीक माने, आपला या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना नेते, त्याचबरोबर माजी खासदार, सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय राजनजी विचारे साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय सन्मान्य राजनजी विचारे साहेब. स्पर्धा अत्यंत महत्वाची, दिमागदार अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडी फडणारी स्पर्धा. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आपलं बंडा मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. नमस्कार, मी समालोचक प्रतीक माने. माझ्यासोबत जोडले गेलेत सुप्ते सर आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे.
युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही आजचा मेगा फायनलचा महासामना मैदानावरती पाहायला मिळतोय. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेचे असणारे प्रमुख आदरणीय सुनीलजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी घेतोय बंड्या मारुती यांच्या वतीनं. मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेनेचे असणाऱ्या सर्व नेते आमदारांनी खूप मोठं सहकार्य केलं. विशेष उल्लेख करावा आदरणीय आदित्य साहेब असतील, सचिन भाऊ आईर असतील, अजयजी चौधरी असतील, अनिलजी परब साहेब असतील, त्याचबरोबर महेश सावंत असतील आणि शिवसेनेचं असणारं उत्तम संघटन. कारण या सगळ्यांच्या सहकार्यातून देखण्या संयोजनाची देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मित्रांनो, काही आठवणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2023-24ला आपण जर पाहिलं बजरंग क्रीडा मंडळाची असणारी मानाची स्पर्धा या मैदानात झाली होती. आदरणीय सुनील भाऊ यांच्या नेतृत्वानं ही स्पर्धा आपण घेतली होती. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, शिवसेना नेते, माजी खासदार, आदरणीय सन्माननीय राजनजी विचारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. महत्वाचे क्षण ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, बाळासाहेबांचा असणारे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची विशेष ओळख, ठाणे जिल्ह्याचे असणारे धुरा जे समर्थपणे सांभाळतात ते आदरणीय सन्मान्य राजनजी विचारे साहेब. कोकणातील ग्वागरचे असणारे सुपुत्र, टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया आदरणीय सन्मान्य राजनजी विचारे साहेब. ठाणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा असणारा लाडकं व्यक्तिमत्व, माजी खासदार, शिवसेना नेते म्हणून एक वेगळी ओळख त्यांची. आज बंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती त्याचा विशेष स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या उपस्थित. थँक्यू व्हेरी मच. आनंद, मगाशी आपण बोलत होतो जय भारत सेवा मंडळाची देखील महत्त्वाची स्पर्धा आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेतली होती. बंड्या मारुतीच्या असणाऱ्या ज्या 4 स्पर्धा होत्या त्या सर्व स्पर्धांसाठी आदरणीय साहेबांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. आणि नुकताच डिसेंबर महिन्यात मगाशी आपण पाहिलं महेश सावंत साहेब देखील बोलले की शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय अनिलजी देसाई साहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर महेश सावंत साहेब, व्यासपीठावरती असणारे सगळे शिवसेनेचे असणारे नेते, आमचे अरविंद साहेब सावंत साहेब असतील, त्याचबरोबर परब साहेब असतील, आदरणीय सचिनजी अहिर साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वानं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण करतोय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. 2014 साली देखील आदरणीय सुनील भाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा पहिल्यांदा प्रो कबड्डीच्या असणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेचं असणारं आयोजन वरळीच्या मैदानात आदरणीय सुनील भाऊंच्या नेतृत्वानं झालं होतं. आणि या स्पर्धेसाठी देखील विशेष असं सहकार्य. थँक्यू. ओर टू कॉम्बॉक्स. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आजच्या दिवसातील मेगा फायनलकडे. युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही श्रमिक जिमखान्याच्या ऐतिहासिक मैदानामध्ये रंगलाय. भारतातील सर्वात मोठा सामना युपी योद्धा बनाम इंडियन नेव्ही. माझ्यासोबत जोडले गेलेत कबड्डी समालोचक सुपेश कामतेकर सर. सर, स्वागत आहे या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये. काय सांगाल आजच्या सामन्याविषयी युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही? नक्कीच प्रतीकजी माने, आपण सलग 5 दिवस कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. प्रत्येक टीमच्या पण स्पर्धा पाहिली, प्रत्येक खेळाडूचा पण खेळ पाहिला, परंतु या दोघांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आणि त्याच्या जोरावरती हे दोन्ही संघात आपल्याला अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळत आहेत. भारतातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा या डिलाय रोड मुंबई, महाराष्ट्र मुंबईमध्ये संपन्न होताना पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ना ते बंड्या मारुती सेवा मंडळाला. या मंडळाने भूतो न भवितशी अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. श्रमिक जिमखान्यामध्ये कबड्डीची पंढरी समजली जाते. त्या मैदानात आज शेवटचे क्षण आपल्याला संपूर्ण प्रेक्षकांसमवेत पाहायला मिळत आहेत. प्रतीक सर, काय म्हणाल? नक्कीच सुप्ते सर. क म्हणजे कणखरतेचा, ब म्हणजे बलाढ्यतेचा आणि ड म्हणजे डेअरिंगची कबड्डी. आज डेअरिंगची कबड्डी रंगली आहे या श्रमिक जिमखान्याच्या ऐतिहासिक मैदानावरती. युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही. ओ हो, भरत आला नाही. परत काय जबरदस्त टॅकल केला भरतला या ठिकाणी.
नक्कीच नक्कीच या ठिकाणी आता टीम जर पाहिली आपलं युपी योद्धा देखील तितकीच फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळते. युपी योद्धा 4 इंडियन नेव्ही 2 प्रेक्षक जोडले पटापट या ठिकाणी हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न असफल. चांगला टॅकल पाहायला मिळतोय. अप्रतिम पकड या ठिकाणी केली आहे टीम इंडियन नेव्ही या संघाने. जर्सी क्रमांक 2 चा खेळाडू टीम इंडियन नेव्हीकडनं हिमांशू चढाई करताना पाहायला भेटेल. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने अप्रतिम दर्जेदार खेळ केला प्रतीक सर. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये ISPL संघाला नमवलं या खेळाडूने. काय जबरदस्त खेळ केला होता. लोणाचा बोजा आपल्या संघावर देऊन दिला नव्हता आणि काय जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता सुप्ते सर. नक्कीच या ठिकाणी 5 टॅकल आणि त्याचबरोबर 9 रेड पॉइंट असं परफॉर्मन्स ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला त्या खेळाडूचा. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा लांबच लांब आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तुम्हा सर्वांचा लोकप्रिय खेळाडू ज्यांनी संपूर्ण हे मैदान गाजवून सोडलंय गगन गौडा. गगन गौडा चमकतोय का आजच्या या अंतिम सामन्यामध्ये. थांबवला जातोय. लक्ष नव्हतं. जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला या ठिकाणी इंडियन नेव्हीच्या नितेशचा. काय जबरदस्त अँकल होल्ड. तेवढा चांगला सपोर्ट मिळालाय या ठिकाणी. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेलाय तो इंडियन नेव्ही संघाचा रोहित तोमर. मदार असणाऱ्या खेळाडूच्या खांद्यावरती या सामन्याची. यांनी देखील चमकदार कामगिरी केली. आतमध्ये घुसून अप्रतिम पॉइंट पाहायला मिळतोय. खतरनाक साहुल जावल्याला बाद केलाय. 1 स्टेप केली नंतरला डायरेक्ट अटॅक केला. त्यांनी बघितलं टर्न जो आहे तो आतमध्ये उभा होता त्यामुळे अटॅक आपल्याला पाहायला मिळतो रोहित तोमर कडून. राहुल जावला मैदानाच्या बाहेर गेला आणि हा खेळाडू हा देखील चमकदार कामगिरी करतो आतापर्यंत युपी योद्धाकडून. आणि जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय प्रत्येक चढाईमध्ये. हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्याला साजेचा खेळ दोन्ही संघ करताना पाहायला मिळणारच सर. नक्कीच प्रतीक सर आज अंतिम दिवस आहे. कल आप कहा मैं कहा. परंतु या कबड्डी स्पर्धेने पाहिलं ना आपल्याला जोडून ठेवलं सर्वांना. ही कबड्डी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कबड्डी स्पर्धा मी कालपासून सांगतो ही कुठला मारामारी करण्याचं साधन नाही आहे, भांडण करण्याचं साधन नाही. तर कबड्डी असा खेळ आहे ना तो आपल्याला सर्वांना एकत्रित आणतो आणि ह्या बंड्या मारुतीने ते काम करून दाखवलं. आपल्या सर्वांना एकत्रित आणलंय. आता येणाऱ्या युगे मात्र तर आपण दोघे जोडले जाऊच. ॲलन दादा तर आहेच आपल्याबरोबर. तो तर आपला नक्कीच आपल्याला म्हणावे लागेल. आपला सपोर्ट सिस्टीम म्हणावे लागेल ॲलन दादाला. कारण की ॲलन दादामुळे आपल्याला काही शब्द पाहायला भेटले जो तो वारंवार आपल्याला सांगत होता की कुठल्या गोष्टीला काय बोलायचं आहे, काय मधीच हे करायचं आहे, तो ॲलन दादाकडनं आपल्याला पाहायला भेटला. ॲलन दादाबद्दल काय म्हणशील? नक्कीच ॲलन दादाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी महाराष्ट्रातला नाही म्हणत, मी संपूर्ण हिंदुस्थानातील इंडियामधील एक सर्वोत्कृष्ट अँकर म्हणून मी ज्याच्याकडे पाहतो तो ॲलन डिसूजा सर आहेत. आणि चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही 5-5 आणि काय घमासांग युद्ध मैदानावरती पाहायला मिळतंय सर. मी काय म्हटलं होतं तुम्हाला काल आणि आजच्या दिवसाला प्रेक्षक तुम्हाला तो कोणा पण खाली दिसणार नाही. आणि काय झालंय पूर्ण आता मैदान भरलंय. पुरं मैदान भरलंय. हे भरलेलं मैदान साक्ष या कबड्डी खेळाचं. हे भरलेलं मैदान साक्ष बंड्या मारुतीच्या यशस्वी आयोजनाचं. काय जबरदस्त आयोजन. आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज अनेक प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं देखील कौतुक आहे. कमेंट बॉक्स गेले 5 दिवस खचाखच भरलं गेलंय. संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून या बंड्या मारुतीच्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी नागेश यांची कमेंट आली हार्ड वर्क गणेश दादा साप्ते आणि जितेश दादा साप्ते. खरोखर या दोघांचं कौतुक करावं लागेल गणेश आणि जितेशचा. नक्कीच सागर नागे यांच्याकडून जबरदस्त कमेंट पाहायला मिळाली आहे. ज्यांनी कबड्डी स्पर्धा आपल्या खांद्यावर पेळली आहे ते गणेश साप्ते आणि जितेश साप्ते सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं जाणार आहे. दोघांचं यशस्वी तर आहेच, परंतु संपूर्ण बंड्या मारुती सेवा मंडळाचे जेवढे आमचे आजी माझे खेळाडू आहेत आमच्या अध्यक्षांचं कौतुक करावं लागेल. परंतु या ठिकाणी पाहूया आता किती मोजले जात आहेत. आणि स्वतः जर्सी क्रमांक 3चा खेळाडू आपण पाहतोय त्यांनी खरं सांगितलं. त्या मोनूने सांगितलं मी 2च पॉईंट घेतले. त्याला म्हणतात खिलाडी वृत्ती. नक्कीच गॅप शोधली आहे ज्या पद्धतीनं मधून निघून आलाय ना, कमाल आहे. मिड लाईन मध्ये नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी ऑफिशियल कडून ग्रीन कार्ड केलं जातंय म्हणजे तुम्हाला इथे दंडित देखील केलं जाणार तुमच्याकडून कोणतं गैरवैर तर झालं तर. नक्कीच पॅनलाइज केलं. या ठिकाणी आपल्याला टर्न पाहायला मिळतोय. कामगार एकदम धमाकेदार कामगिरी केली आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय भरत हुड्डा जर्सी क्रमांक 8. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हाईट मोठी आहे परंतु त्या ठिकाणी पहा एक्स्ट्रा थांबवण्याचा प्रयत्न थांबला नाहीये. इथं पॉइंट पाहायला मिळतोय. ही कव्हर होऊ शकली असती जर का हा जो मध्यरक्षक आहे ना एकटा आला नसताना, कव्हर चेन घेऊन आला असताना तर नक्कीच ही कव्हर झाली असती.
म्हणूनच सर सुप्ते सर, मित्राने कधी मित्राची साथ सोडू नये, सोबत चालावं, जिथे कुठे जाल तिथे. जर यशस्वी व्हायचं असेल ना तर मित्राने मित्रासोबत चालावं, आणि जर का मित्राने मित्राची साथ सोडली तर लोक बाहेरचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि फायदा घेतायत समोरची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही, रंगलेला सजलेला मैदानावरचा सामना सुप्ते सर. हा, सुरजित नाही खेळत आहे. सुरजितच्या पायाला दुखापत झाली आहे मगाशी. धन्यवाद अभिषेक लाड, आपलं विशेष आभार व्यक्त करू. तुमच्या सर्वांचं प्रेम मिळालं बंडा मारुती सेवा मंडळाला, कारण की हे गोव्यावरनं जोडले गेलेत प्रेक्षक. अभिषेक लाड आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी बंडा मारुती सेवा मंडळाचं जे आयोजन आहे ते सातत्यात कशा प्रकारे त्यांनी केलं आहे, म्हणजे मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर गोव्या बिव्यामधून देखील प्रेक्षक आमच्यावर जोडलेत. धन्यवाद सर्वांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. हा, सुरजित नाही खेळत आहे. डीजे ब्राव तो नाही खेळत आहे. तो थोडेसे दुखापत झाले त्यांच्या पायाला, अँकलला, त्यामुळे ते खेळत नाही आहेत. चढाईसाठी जातोय तो मोनू सोनू सारखा खेळ करतोय का पाहावं लागणार आहे. मोनूचा खेळ आतापर्यंत उत्तम खेळ झालाय, त्यामुळेच युपी योद्धा आता फायनलमध्ये जाताना पाहायला मिळाला. मोनूचं नाव घेतलं म्हणून गाणं आठवलं आपलं मराठी, माहिती आहे कुठलं? ते मोनू होतं. इकडे आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, अशी परिस्थिती आता आपल्याला युपीची पाहायला भेटेल. त्याला मोनूवरती भरोसा आहे का नाही ते पाहायला मिळणार आहे. हां, नक्कीच कमेंट पण येतात तशा त्या प्रकारे ऐलन दादा, कारण की या ठिकाणी तर सुरजित खेळत नाही. मी तेच वारंवार आमच्या प्रेक्षकांना सांगतो, त्यांच्या अँकलला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्या खेळत नाही. त्यांच्या जागेवरती जर पाहिलं तर शिवम ठाकूर खेळताना पाहायला मिळतोय. शिवम ठाकूर, येस, डॉक्टरकडे गेलेत ते, नक्कीच. हो येस, ते डॉक्टरकडे गेले, त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुरजित खेळत नाही, याचा कुठेतरी फायदा युपी योद्धाला मिळतोय. सुरजित सारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये नसणं ही फार मोठी चिंतेची बाब आहे या ठिकाणी इंडियन नेव्ही संघासाठी, परंतु भरत देखील लिलया ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलताना पाहायला मिळतोय. भरत आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत रोहित तोमर पाहायला मिळतो, ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी पहा, तिकडं प्रशिक्षक होते टीम इंडियन नेव्हीचे, त्यांच्याकडनं थोडेसे कानमंत्र दिलेत. पाहूया येणाऱ्या वेळात आपल्याला आता रोहित तोमरची जी चढाई आहे ना त्याच्यामधून तो आता काय कुठले पॉईंट घेणार. नाही, 4च खेळत, बोनस ऑफ आहे या ठिकाणी. प्रतीक सर, अटॅकिंग होईल का? अटॅक होईल की नाही माहीत नाही, पण रोहित तोमरचा खेळ पाहता अटॅक करेल तो, आणि अटॅकचा प्रत्येक मध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. ते निर्गुण चढाई असेल मला वाटतंय सुपेश सर. हो नक्कीच, आपल्याला एमटी रेड पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून, या मॅचच्या माध्यमातून. अंतिम फेरीचा सामना मित्रांनो, सलग 5 दिवस तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलेत, अप्रतिम, प्रत्येक प्रेक्षकांनी प्रेम दाखवलं. ह्या प्रेक्षकांचा विशेष आभार पुन्हा मी एकदा व्यक्त करीन. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय मोनू टो टच करण्याचे डबल प्रयत्न केलेत, पुन्हा बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेल, नाही आहे. या ठिकाणी कव्हर चांगली पाहायला मिळते इंडियन नेव्हीची. पहा, कारण की ज्यावेळेस तो खेळत होता ना 2 नंबरला, तेव्हा कॉर्नर बाहेर आला होता, हा कॉर्नर देखील बाहेर आला होता. जर बोनस केली असती 2 नंबरला तर नक्कीच मला वाटतं पाठून बॅक निघाली असते किंवा समोरचा कॉर्नर रनिंग चेन लावली असती. नक्कीच तशाच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. आता भरत पुन्हा एकदा चढाईसाठी 4चं सजलेलं डिफेन्स पाहायला मिळतंय, आणि भरत टो टच, काय जबरदस्त टू टच पाहायला मिळालं या माध्यमातून, भरतच्या माध्यमातून. प्रतीक सर, त्याची हाईट पण भरपूर आहे, इझी, म्हणजे त्याला असं वाटत असेल मैदानामध्ये कुठेतरी मी यांना असं टप 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 मारून लगेच येऊ, परंतु तसा नाही आहे. कबड्डी हा वेगळाच खेळ आहे. तुमच्याकडे हाईट जरी असली, तुमच्याकडे स्किल असणं खूप महत्त्वाचं ना. तसे बरेच खेळाडू आम्ही पाहिलेत की त्यांच्याकडे हाईट होती पण त्यांच्याकडे स्किल नव्हते, ते आरामात पकडले जायचे. पण इकडे पाहायला मिळतो आपल्याला भरत उगाच संपूर्ण भारताचा सध्याच्या घडीचा स्टार खेळाडू नाही आहे, त्याने त्या हाईटचा ॲडव्हान्टेज घेतलेला आहे. प्रत्येक वेळेला
प्रो कबड्डीमध्ये आपण पाहिलं असेल भरतला, ज्या पद्धतीने भरतने आतापर्यंत खेळ केला आहे. या ठिकाणी अविनाश अंगारिया यांची कमेंट आली आहे, नेव्ही आम्ही कव्हरचे खेळाडू आहोत, आम्ही दोघेही हिमाचलचे आहोत. हिमाचलवरनं देखील फायनल मॅच बघितली जाते. नेव्हीला सपोर्ट आहे खूप, नक्कीच नेव्हीला सपोर्ट आहे, कारण की बरेचसे खेळाडू आमच्या मुंबईमधनं देखील खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आज नेव्हीला सपोर्ट असेल, कारण की देशाचं ते रक्षण करतात. त्रुटीत काळाचा विलंब केला जातोय. इंडियन नेव्ही विरुद्ध यूपी योद्धा 8 तर इंडियन नेव्ही 10. प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बंड्या मारुतीची ब्लॉकबस्टर कबड्डी स्पर्धा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. काही कबड्डी स्पर्धा मोठी आहे, तर अशाच प्रेक्षकांनी या खेळाचा आनंद घेतलाय. हा वा, काय छान मैदानामध्ये जबरदस्त. या ठिकाणी निकेतन मोरे यांनी देखील कमेंट केली आहे, कॉमेंटेटर तुमच्यामुळे मॅच बघायच्या खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेता येतोय. धन्यवाद अनिकेत सर, तुमचे विशेष आभार. अमर काविलकर त्यांची देखील कमेंट आहे. अमर काविलकर त्यांचा देखील विशेष आपण करूया. डू और डाय मध्ये बाद कोणाला केलंय? बाद केलंय सर्वात मोठ्या मोहऱ्याला, भरतला मैदानाच्या बाहेर पाठवलंय मोनूने. जबरदस्त. भरतला परत आपल्या घरात पाठवलं. मित्रांनो तिथे उभे असतात, पाणी आहे तिथे. हे देऊ ना. काय जबरदस्त इस्केप होता, काय पंचांचा निर्णय होतोय, काय रेडर बाद होतोय का गुण मिळतोय, काय जबरदस्त या रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय सुंदर इस्केप पाहायला मिळाला आहे. त्याच्यापासून नितीन सोनकर आपल्याबरोबर लय जोडले गेले होते. आता त्यांनी सांगितलं मी आलोय जैसलमेरला फिरायला आणि लोंगेवाला बॉर्डरवरती आहे, फिरायला आलोय, पण सध्या मॅचसाठी गाडी थांबवली आम्ही हायवेच्या बाजूला आणि हायवेवरती बसून ते या मॅचचा आनंद घेतात. असे पण प्रेक्षक आहेत भाई, डेंजर प्रेक्षक आहेत. नाही मराठीत. ये बोलना जो भी प्रेक्षक हिंदी में देख रहे हैं, आपका बहुत बहुत शुक्रिया. आप पूरे भारतवर्ष से हमारे साथ जुड़े हुए हैं. हमने कोशिश की बेहतरीन कबड्डी आपको दिखा पाए. आपको अगर अच्छा लगा होगा जरूर कमेंट करना और आपका बेस्ट प्लेयर कौन इस टूर्नामेंट का बता देना. निश्चित तौर पे पूरे भारत से यहाँ पर सपोर्ट मिल रहा है इस टूर्नामेंट को. बंडा मारुति सेवा मंडल की बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर देखने को मिल रही है और जो दर्शक यहाँ पर हमारे साथ जुड़े हुए हैं, हमने पूरी कोशिश की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने की. जो दर्शक यहाँ पर ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए उनको विनती है कि आप कमेंट के माध्यम से यहाँ पर हमें बताइए कि किस तरीके से आपको ये टूर्नामेंट लगी. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यूपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही. यूपी योद्धा 9 तर इंडियन नेव्ही 12. जबरदस्त सामन्याला सुरुवात झाली आहे. 2चा डिफेन्स आहे, लॉबीचा वापर केलाय. कोण मैदानाच्या बाहेर पाठवलं जातंय? साहुल जावला सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. शेवटचा मोहरा कोण येतंय? मोनू चढाईसाठी येतोय. यूपी योद्धाचा शेवटचा मोहरा मैदानावरती बोनस गुण ऑन दिलेला आहे मोनूसाठी. बरंच अतिशय रिलॅक्स पाहायला मिळतोय. डिफेन्स माझा, त्याला खात्री आहे की डिफेन्स माझा उत्तम काम करणार आणि डिफेन्सने देखील उत्तम काम केलेलं आहे. थांबवलंय मोनूला. धन्यवाद दीपेश जाधव, आपले विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर एडिट विथ कबड्डी आपला देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्या दोन्ही कॉमेंटेटरला मिळालं आहे, त्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा विशेष आम्ही आभार व्यक्त करून जातो पुन्हा मैदानाच्या दिशेने. महत्त्वपूर्ण अंतिम फेरीचा सामना. नाही तर प्रेक्षक म्हणतील फक्त कमेंट वाचल्या जातात, आम्हाला मैदानात काय घडतंय ते सांगितलं जात नाही आहे. प्रेक्षक पण असे आहेत काही आपले, नक्कीच, परंतु नाही आहेत प्रेक्षक. आम्ही तुमचं प्रेम आम्हाला भेटलं आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. कोण माहिती आहे काय कोण मारतोय चढाई? प्रतीक सर. गगन गौडा. गगनाला भेटणार एवढी त्याची हाईट आहे आणि गगन भिंटतोय देखील प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला. आज भिडतोय काय त्याचे स्किल लावले बॅक आणि झोपला. आला रे आला गगन, पुन्हा मैदानात आला. गगन ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 खेळाडू बाद करतोय इंडियन नेव्हीचे. माफ करा, 3 खेळाडू सुपर डुपर रेड पाहायला मिळाले गगनच्या माध्यमातून. महेश रेडेकर भाई, खूप मस्त कॉमेंट्री चालू आहे तुझी, असंच प्रगती करा. नक्कीच धन्यवाद. सगळ्यांची प्रगती असणार आहे. माझ्यावर प्रतीक सर देखील आहेत. प्रतीक सर आणि माझ्या बरोबर आहे ना
पूर्ण या 5 दिवस साथ नाही सोडली आहे. परंतु भविष्यात जर झालं तर आम्ही पुन्हा भेटूच स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच 18-13 आता सध्या इंडियन नेव्ही या संघाकडे आपल्याला 5 गुणाची आघाडी पाहायला मिळते. प्रतीक सर, इंडियन नेव्ही आता ऐकणार नाहीये. जरूर त्या ठिकाणी आपल्याला खेळताना सुरजित पाहायला भेटत नाहीये. कॅप्टन लिडिक ऑफ द फ्रंट, कॅप्टन कूल. कॅप्टन मैदानाच्या बाहेर आहे, याचा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करणार. मी म्हटलं ना, जोवर सुरजित मैदानाच्या बाहेर ठेवला ना मैदानाच्या, तेव्हाच UP एक जास्तच ऍडव्हान्टेज मिळाला या सामन्यामध्ये. भरत पुन्हा एकदा चढाईसाठी. भरत आता रिलॅक्स दिसतोय, कारण संघ आघाडीवरती आहे, 4 गुणांच्या आघाडीवरती आहे. परंतु 4 गुणांची आघाडी कबड्डी खेळामध्ये फारशी मोठी नसते. इथे चित्र बदलताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला. हा सामना कुठेही जाऊ देऊ नका, जोडले जा या सामन्यासोबत. भारतातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा बंड मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा मेगा फायनल पाहायला मिळते. UP योद्धा बनाम इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर एक राज्य देशाबरोबर भिडताना पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी काय अप्रतिम जर्सी क्रमांक 13चा हा पट्ट्या नितेशने मात्र एवढा मोठा खेळाडू गगन गौडाला जाग्यावरती थांबवलाय आणि सपोर्ट दिलाय रिंकूने देखील. रिंकू सिंग पाहायला मिळतोय. पुन्हा जसं तसं प्रत्युत्तर चढाईसाठी पाहायला मिळतोय. भरतुड्डा काय जबरदस्त कव्हर पाहायला मिळाली आपल्याला. 1 नंबरचा खेळ करतोय रोहित मध्यरक्षक म्हणून. काय जबरदस्त डावा मध्यरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या रूपानं. भरतला अक्षरशः मैदानाच्या बाहेर जबरदस्तरित्या फेकलं गेलंय. मोनूच्या वारंवार चढा पाहायला मिळतात UPच्या माध्यमातून. मोनूने हा सामना आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे, परंतु रिंकू कुठे ऐकणार आहे आज सामन्यामध्ये. रिंकूचं लक्ष संपूर्णपणे या चषकाकडे आहे, बंड मारुती सेवा मंडळाच्या या 5 लाखाच्या कॅश प्राइज कडे असणार आहे. कालपर्यंत आपण बोलत होतो की युनियन बँक आली असती फायनलला तर त्यांना पैसे मोजायचं टेन्शनच नव्हतं. डायरेक्ट बँकेत गेले असते, पैसे मशीनमध्ये टाकले असते आणि झटपट पटापट पैसे मोजले असते. परंतु बॅड लक युनियन बँक. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु या ठिकाणी पहा रोहित तोमर अप्रतिम चढाई करताना रनिंग हॅड टच वेगाने गेला आणि वेगाने पॉईंट घेतला आणि 1 गुण इंडियन नेव्हीच्या खात्यामध्ये ऍड करताना पाहायला भेटेल. आणि पुन्हा जसं तसं प्रत्युत्तर पाहायला भेटेल. गगन गौडा याची अप्रतिम पकड पाहायला मिळते. खेळाडूला दुखापत होताना पाहायला मिळते. इंडियन नेव्हीचा खेळाडू आहे, वेगाने गेला आणि ओ हो 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 लागलं थोडंसं नाकाला त्यांच्या दुखापत होताना पाहायला मिळते. भरत आलाय चढाईसाठी. UP योद्धा 15 तर इंडियन नेव्ही 22. 7 गुणांची आघाडी आहे. भरतच्या संघाकडे टोटसचा प्रयास आहे. प्रयास असफल ठरलाय. काय कबड्डी खेळ आहे ना सर, हा कबड्डी खेळ आहे. या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. मला वाटतं सामना थांबलाय. त्रुटीत काळाचा. इंडियाज मोस्ट सक्सेसफुल टुर्नामेंट. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा कशी असावी याचे उत्कृष्ट प्रशिक्षक, मातापर खेळाडू आणि उत्कृष्ट समालोचन. धन्यवाद अमित विश्वासराव. आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. मित्रांनो, इथं भरपूर जणांच्या कमेंट आहेत, भरपूर कमेंट आहेत. एंटरटेनमेंटने भरली कबड्डी स्पर्धा. मुंबईचा पब्लिक आहे, मुंबई म्हणतात मुंबई. असे सहजासहज तुम्हाला सोडणार नाहीये. भाऊ गाजले ना आता. मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, संपूर्ण आता देशामध्ये पोचले जातात. कारण की शिवशाहीची स्पर्धा आज पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक शिवशाहीचे खेळाडू या स्पर्धेकडे वळलेत. क्या बात आहे, वाजवा टाळ्या. जाऊया पुन्हा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या दिशेने.
कारण की आमच्याकडे आतापर्यंत 3000 प्रेक्षक आणि 3000 प्रेक्षकांच्या कमेंट या ठिकाणी पाहायला मिळतात. माफ करा, माफी असावी, प्रत्येकाच्या कमेंट आम्ही वाचून दाखवू शकत नाहीये, त्यामुळे आम्हाला मैदानामध्ये जे काय घडतं अंतिम फेरीमध्ये ते देखील. डान्सर कुठून आणला नाही आहे, डान्सर आमच्या विभागामधलाच आहे, प्रभादेवीचा आहे आणि तो प्रत्येक स्पर्धेमध्ये एन्जॉय करत असतो, कबड्डी एन्जॉय करत असतो तो, त्यामुळे प्रेक्षकाचा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो येस, लाईट गेली नसते तर एवढ्यात फायनल झाली असती. बरोबर आहे. जॉली लाईव्ह टेलिकास्ट सबस्क्राईब करा. हो येस करा. आणि त्याचबरोबर बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब चॅनल त्यांना देखील आपण सबस्क्राईब करा. चढाईसाठी घाई करताना पाहायला मिळतोय. गरज नसताना जर्सी क्रमांक 13चा खेळाडू नितेश पकड करताना पाहायला मिळतोय. चुकी झाली नितेश यांच्याकडनं. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय भरत. भरत आलाय परत, गुण मिळवतोय भरत. काय जबरदस्त खेळ आज भरतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपल्या सर्व क्रीडा रसिकांना. आज सुपेश सर तब्बल 10,000 पेक्षा जास्त दर्शक या स्टेडियम मध्ये पाहायला मिळत आहेत, तर 3,000 पेक्षा जास्त दर्शक आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि आतापर्यंत आजच्या दिवसातील जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त दर्शक ही स्पर्धा पाहताना पाहायला मिळत आहेत. उदंड प्रतिसाद संपूर्ण भारतातून या स्पर्धेला पाहायला मिळाला आहे. युपी योद्धा विरुद्ध इंडियन नेव्ही महाअंतिम सामना. युपी योद्धा 16 तर इंडियन नेव्ही 23 आपल्याला पाहायला मिळते. 7 गुणाची आघाडी टीम इंडियन नेव्ही या टीमकडे पाहायला भेटेल. अंतिम फेरीचा सामना, मेगा फायनलचा सामना आणि या मेगा फायनल मध्ये धमाल पाहायला भेटेल. इंडियन नेव्ही चढाई करताना जर्सी क्रमांक 8 मध्ये आपल्याला हुडा पाहायला मिळतोय. भरत हुडा आणि सिंगल टॅकल तुम्ही नाही करू शकत त्याला. जर्सी क्रमांक 3 मोनू, आपण रेडर आहात परंतु या ठिकाणी ते डिफेन्सची भूमिका देखील करताना पाहायला मिळतात. हाताला खेळाडू होते, जो मेन होता तो मागे बघा डोक्याला हात लावताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे रे भाई मी ना भिडलोय त्याला, तू का भिडलायस. आवश्यकता नव्हती या ठिकाणी, परंतु थांबवलं गेलंय. ज्या वेळेला रेडर इनिशिएटिव्ह घेतो ना टॅकलसाठी, नक्कीच तो यशस्वी तरी ठरतो, नाहीतर अतिशय वाईटरित्या मैदानाच्या बाहेर तरी त्या रेडरला जावं लागतं. कमेंट आली आलन दादा, अण्णा जाधव, आलन दादा आणि कॉमेडी टीमचं अभिनंदन. ऑसम कॉमेडी. धन्यवाद आलन दादानी धन्यवाद म्हटलंय सर तुम्हाला. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 मध्ये पाहायला मिळतोय. गरज वाटली नव्हती या खेळाडूला एंट्री करावी लागेल. सचिन चढाई करतोय. आतापर्यंत या सचिनने उजवा कोपरा रक्षक असताना चांगल्या खेळाडूंना पाणी पाजलं या मैदानात. आता पाहूया चढाई करताना एखादा पॉइंट जर घेऊन आला तर प्रेक्षक टाळ्या वाजवतील या खेळाडूसाठी. हो अल्टी पलटी खेळताना पाहायला मिळतोय हा. आणि मोजले ले भाई, ये बंदा रुकने वाला नहीं है प्रतीक. अरे तो येतोय, तो आलाय, त्याने पुन्हा एकदा जीवन दिलंय आपल्या युपी योद्धा संघाला. किती खेळाडू बघावं लागणार आहे. एक खेळाडू सचिनच्या माध्यमातून जो डिफेन्स मध्ये चांगलं खेळ करतोय. रोहित तोमार. काय टॅकल जबरदस्त, म्हणजे तोंडातला घास खेचून न्यावा ना तशा पद्धतीचा. हात अडकला खाली, पोटाखाली. पण इथे तुम्ही कारण देऊन चालत नाही या खेळामध्ये. जर का बाद असेल तर बाद, जर का खेळाडूने गुण मिळवले असतील तर गुण. काय दिलं जातोय निर्णय पाहावा लागणार आहे. रेडर सेफ दिले गेले सुपेश सर. काय पाहूया. हो रेडर सेफ दिलाय. नीरज मिसाळची खूप आठवण काढली जाते आपल्या प्रेक्षकांकडून. हो मध्यांतरपर्यंत खेळ थांबतो. युपी योद्धा 18 तर इंडियन नेव्ही 27. तब्बल 9 गुणांची आघाडी आहे. ही 9 गुणांची आघाडी बाद करेल का युपी योद्धा. तोपर्यंत प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका. रेड मारताना धडधड काळीच, पण मागे फिरायचं नाही. एकदा मैदानात उतरलो की जिंकल्याशिवाय थांबायचं नाही.
लेवेटा अप्रतिम अप्रतिम प्रेक्षक. धमाल येते मजा येते. काय कोण जिंकणार माहिती नाही परंतु आता आघाडीवर टीम पाहायला मिळते ती म्हणजे इंडियन नेव्ही. तोपर्यंत घेऊया डीजेचा आनंद. धन्यवाद प्रेक्षक. ही स्पर्धा थँक्यू अभिमानाची, डीजे. ही स्पर्धा या स्पर्धेच्या स्वाभिमानाची, निमित्तानं ही स्पर्धा प्रदेश उद्योजक मुंबईची, आदरणीय ही स्पर्धा मुश्ताकभाई नाखवा महाराष्ट्राची आणि या ही ठिकाणी स्पर्धा उपस्थित देशाची. आहेत. या स्पर्धेसाठी या पद्धतीनं बंड्या नुकतीच मारुती ज्यांनी शिवमंडळानं जनरेटरची आयोजन असणाऱ्या केलंय. आपल्यासाठी व्यवस्था केली. कमाल क्रीडा रसिको आयोजन. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. ही स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आदरणीय उद्योजक मुश्ताकभाई नाखवा यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती विशेष सन्मान तुम्हाला सर्वांच्या उपस्थित आपण करतोय. सन्मान्य मुश्ताकभाई नाखवा. शिवसेनेचे सगळी दिग्गज मंडळी, आदरणीय खासदार अरविंदजी सावंत साहेब, माजी खासदार राजनजी विचारे साहेब, सन्मान्य सचिन भाऊ आहीर, आदरणीय परब साहेब, सन्मान्य आमदार, या सगळ्यांच्या उपस्थित आपण नाखवा साहेबांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सन्मान्य शाखा प्रमुख आदरणीय गोपाळजी खाडे साहेब त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करत आहोत. शिवसेनेचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे सन्मान्य शाखा प्रमुख आदरणीय गोपाळजी खाडे यांचा विशेष सन्मान तुम्हाला सर्वांच्या उपस्थित आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. धन्यवाद रुपेश रहाटे सर. तुमचा देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. रायगड करून तुम्हा दोन्ही समालोचक यांचा खरंच केतन कौतुक आहे. साळवी, पब्लिकनी शाखा- नीरज प्रीतम कपूर साळवी सपोर्ट शाखा केलाय. समन्वयक आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी या स्पर्धेच्या निमित्ताने येतात. प्रीतम साळवी आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी. मी गणेश साप्ते यांना विनंती करतो. आपण या शाखेतले असणारे सगळे समन्वयक आणि सहकारी यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. बंड्या मारुतीचे असणारे राष्ट्रीय खेळाडू दया सुतार यांची कन्या सृष्टी दयानंद सुतार अंडर 14 बास्केटबॉल पुणे विद्यापीठमधून खेळणारी असणारी महत्त्वाची असणारी खेळाडू आहे. मुंबई नॉर्थ टीममध्ये देखील ती स्टेट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचं योगदान दिलं. तर तिला सन्मानित करत आहोत. सृष्टी दयानंद सुतार. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मित्रांनो. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. इंडियन नेव्ही विरुद्ध युपी योद्धा. इंडियन नेव्ही 30 तर युपी योद्धा 18 ना आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील एनर्जेटिक व्हॉइस ऑफ इंडिया ॲलन डिसूजा सर. ॲलन डिसूजा सर, आपलं स्वागत असेल कॉम्बॉक्समध्ये. या ठिकाणी आपल्याला कमेंट आलेली आहे की महाराष्ट्रामधील राजकारण कधी संपणार, काय म्हणाल त्याबद्दल? नहीं, नक्कीच राजकारण करतोयच नाही संपणार. सर्व दर्शकों मनापासून स्वागत. जो भी मुझे देख रहे हैं, जो भी मेरा आवाज़ सुन रहे पूरे भारतवर्ष में, आप सभी का स्वागत है. राजकारण कधी संपू नाही शकत, कारण राजकारण फक्त कबड्डीत नव्हे तर प्रत्येक क्षणाक्षणात आहेत. कधी कधी मित्र पण मित्राशी राजकारण करतो, पण इथं कबड्डी आणि कबड्डी म्हणजे सर्व नेता बनतात की हमारे नेतागिरी में भी पैर खिचना होता कबड्डी. पण या ठिकाणी या नेता आज जर नेत्याने धुरंधरसारखा खेळाचा इंडियन नेव्हीचा भरत उड्डा आत्तापर्यंत त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. आणि आपण बघा, आपण या ठिकाणी पाहतो तो भाग पाडतो. क्या बात आहे, अँकल टच, त्याच्यानंतर रिट्रिव्हिंग पोझिशन अशी असली पाहिजे. प्रेक्षकांनो, तुमच्या उत्तराला प्रत्युत्तर जर फक्त असं असणार की आज कबड्डी प्लेयरला फक्त ऑर्डिनरी नव्हे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला खेळताना असा खेळला पाहिजे की तुम्ही दृष्टिकोनातून नजर आले पाहिजेत प्रत्येकाने. आणि करत आपण नेहमी म्हणतो की ॲलन दादा, असं एक आपल्या कमेंट केली आहे की एकदा ते फा 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 बोलून दाखवा ना. हे नक्कीच ते आपण बोलूया. पण आता मित्र, कधी आवाज ऐकत आला ते 2 माईक आहेत माझ्याकडे, तर 2 दुसऱ्या माईकतून बोलतो मी. पण या ठिकाणी आपण पाहतोय की क्या बात आहे यार, क्या हँड टचेस आहेत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. आपण पाहिलं की कबड्डी ॲट इज व्हेरी बेस्ट. सुंदर कबड्डी, जबरदस्त कबड्डी आणि देखणीय कबड्डी, अशी कबड्डी पाहिजे. आता आपण जरी पाहतो की 19 आणि 33 असा गुणफलक आहे, पण तरी पण आपल्याला असं वाटतं की बघा काय बात आहे. जर कोण खेळाडू पाहत असणार कबड्डी तर याला बोलतात प्रॉपर टो टच. क्या बात आहे, काय क्विक. आणि टो टच केल्यानंतर जो पोझिशनवरून तो रिट्रीव्ह करतो मिडलाईनकडे, त्याला ते महत्त्वाचं आहे. बघा आता बोलतो काय पोझिशन होते त्याची मागे यायची. राईट आहे. ॲलन दादा,
आज तू कल्याणमध्ये राहतोस, ठाणे ग्रामीण सगळं म्हणजे तुला माहिती आहे आणि तुझे मित्र देखील भरपूर आगरी कोळी आहेत, राईट आहे. तर इकडे कमेंट आले आगरी कोळीमध्ये एखादी कमेंट झाली तर लाईव्ह का म्हणजे कॉमेंट्री झाली तर जे पण मला भाऊ इकडे बघत आहोत ना त्यांना सर्वांना जाम राम राम. हो भावांनो, तुम्ही माझ्या जीवानं भारी मित्र आहात. पण तुम्हाला खरं सांगू का, मी एवढंच बोलणार की ही जी कबड्डी आहे ना मला तर पारला भेटणार आहे आणि तुमच्यासारखे मित्र मला भेटणार ना कवा बी भेटा, मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो. अशी आपली कबड्डी. मित्रांनो, कबड्डी म्हणजे माझा जीव आणि तुमचा सुद्धा जीव असेल. म्हणून जे पण माझे आगरे भाऊ मला बघत आहोत ना त्यांना सर्वांना माझा राम राम. आई एकविराचा आशीर्वाद नेहमीच राहिला आपला पाठीशी. धन्यवाद ॲलन दादा जोडले होते बरोबर आमच्याशी या ठिकाणी. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. इंडियन नेव्ही 34 आणि युपी योद्धा 21 असा गुणफलक पाहायला मिळत आहे या मॅचच्या माध्यमातून. आज अंतिम दिवस ॲलन दादा 5 दिवस तो आमच्या समवेत राहिला, या आयोजन समिती बरोबर राहिला. या आयोजन समिती आणि संपूर्ण आमच्या प्रेक्षकांबद्दल नक्कीच आता काय तुझ्या मनामध्ये उत्कंठा आली आहे? डिलाय रोड म्हणजे असा असे क्या बात आहे. बरं तुझा परत एकदा इंडियन नेव्हीसाठी 2 गोल मिळवताना आपल्या संघासाठी क्या बात आहे. याला तर म्हणतात सुपर पॉवरचा सुपर ऑर्स पॉवरचा खेळाडू. 1 लाख आणि त्याच्यानंतर जी निघायची पोझिशन आहे क्या बात आहे यार. यालाच म्हणतात ना कबड्डी ॲट इज व्हेरी बेस्ट. खरंच आपण बोलतो हीच कबड्डी आपण पाहण्याकरिता आलो. हीच कबड्डी आमचा ध्येय आणि उद्देश आहे की अशीच कबड्डी पाहावी. आणि आज या महाराष्ट्राच्या खेळाडूंना, आज या भारताच्या खेळाडूंना आणि तशीच जबरदस्त कामगिरी डिफेन्सकडून सुद्धा आपण पाहतोय. फक्त रेडरने आपली कामगिरी करून चालत नाही, त्यासाठी डिफेन्सला सुद्धा जबरदस्त कामगिरी. यालाच तर म्हणतात एक कॉम्बिनेशन टॅकल. क्या बात आहे यार. खूप सुरत अफलातून अप्रतिम पाहायला मिळते. सध्या इंडियन नेव्ही खूप वेगाने खेळताना पाहायला मिळते युपी योद्धा या टीमवरती. म्हणजे एक राज्य विरुद्ध इंडियन नेव्ही देश खेळताना पाहायला मिळतो या ठिकाणी, असा सामना पाहायला मिळतो. हो नाही युपी योद्धा पण एक बलाढ्य संघ आहे. त्या ठिकाणी गगन उड्यासारखे प्लेयर खेळत आहेत. पण कुठेतरी आता डिफेन्स आपल्याला कुठेतरी वाटलेलं सुरजित नाही आहे, कुठेतरी फरक पडणार. पण आता त्यांनी दाखवलं हमारी टीम एक के बलबूते पे नहीं खेलती है, हमारी टीम एक साथ होके खेलती है और जब हम खेलते हैं हम मैट पे किसी को भी हराने की ताकद रखते हैं. अशी एक टीम इंडियन नेव्ही आपण पाहतोय. यस नक्की इंडियन नेव्ही आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी जर्सी क्रमांक 3चा खेळाडू पाहायला भेटेल. हनुमान उडी मारण्याची प्रयत्न परंतु असफल. आणि या ठिकाणी इंडियन नेव्ही प्रॉपर जर पाहिलं टीम युपी योद्धा या संघाला ऑल आउट करताना पाहायला मिळत आहे. चारी चित्त खाणे पूर्ण झोपून टाकले त्या ठिकाणी युपी योद्धाचे. गगन गौडा सारखा खेळाडू देखील आता शांत राहिला या मॅच मध्ये. नाही नक्कीच आपल्याला माहिती आहे कबड्डी एकोलत्या ही ॲथलेटिक्स नाही आहे की धावलो जिंकलो उडी मारली आणि जिंकली. इथे 7 जणांना एकत्रित येऊन खेळावं लागतं. पण आज या ठिकाणी कुठेतरी डिफेन्स चालत नाही आहे. गगन गौडावरती त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी केली आहे, पूर्ण प्लॅनिंग केली आहे आणि त्या प्लॅनिंगच्या अनुसार ते खेळत आहेत. म्हणून तर आता आपण या ठिकाणी पाहतोय की आपल्या गगन गौडाला पॉईंट मिळत नाहीत आणि भरत उड्डा वरचढून खेळत आहेत. हीच तर फरक असते बघा. मोठा मॅचचा प्लेअर आपण कोणाला म्हणतो, जेव्हा फायनल सेमीफायनलसारख्या मॅचमध्ये जेव्हा जबरदस्त कामगिरी करतो, मोठ्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करतो, त्यालाच आपण एक ग्रेट प्लेअर बोलतो, एक जबरदस्त प्लेअर बोलतो. नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक आहे ते 5 लाख रुपये, द्वितीय 3 लाख रुपये. परंतु या स्पर्धेतील तुला असं कोण वाटतं की मालिकावीर कोण होईल या स्पर्धेमध्ये ज्यांनी आतापर्यंत या 5 दिवस चांगला खेळ केलाय? नक्कीच मला तर वाटतं की बेस्ट रेडर सुपेश कामतेकर आणि दुसरा प्रतीक माने ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. तुम्हाला बक्षीस मिळालंच पाहिजे. माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. जेवढे लोक या ठिकाणी बघत आहेत तुमचा आवाज ऐकत आहेत. बघा मित्रांनो, एक मॅच कॉमेंट्री करू शकतो, 2 मॅच 3 मॅच, पण हे माझे भाऊ दोन्ही 6 मॅच या ठिकाणी बसून कॉमेंट्री करत आहेत. आणि मी कबड्डीचा प्लेअर आहे. तू मला असा प्रश्न विचारला, मी कोणाचा फेवरेट नाही बोलू शकत, पण तरी पण मी बोलतो आज या ठिकाणी या मुंबईच्या स्टेडियमवरती माझी कबड्डी नक्कीच जिंकली आहे. माझी भारताची कबड्डी जिंकली, माझी महाराष्ट्राची, माझी ठाणा जिल्हा, माझ्या मुंबई शहराची कबड्डी नक्कीच जिंकली आहे. आणि मी तुमचा मनापासून धन्यवाद करतो. प्रतीक माने तुमचासुद्धा आणि सुपेश दादा तुमचासुद्धा. आता मी परत प्रतीकला माईक देतो. ओव्हर टू यू प्रतीक. थँक्यू. धन्यवाद ॲलन दादा माझ्या समावेश जोडले गेले होते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला. त्याचा देखील आम्ही खूप विशेष आभार व्यक्त करतो. ॲलन दादा या खेळाडू देखील आहे, राष्ट्रीय खेळाडू ॲलन दादा. आणि या ठिकाणी काकांच्या डान्सवरती एकदा कॉमेंट्री होऊन जाऊन दे. तर माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सांग काकांना. आता कसं काकांना सांगू 100 रुपयाचं पारितोषिक? काका एन्जॉय करतात कबड्डी. आम्ही प्रत्येक मुंबईमध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात ना मित्रा, तिथे ते काका एन्जॉय करतात, कबड्डी एन्जॉय करतात. आणि हे तर श्रमिक जिमखाना आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या श्रमिक जिमखान्यामध्ये तर काकांनी मजा नाही केली तर काय मजा केली.
5 दिवस तुम्ही देखील ऑनलाईन स्पर्धा बघून मजा घेताय ना? घेत असाल तर नक्कीच हो म्हणा. प्रतीक सर, काय मजा आली का तुम्हाला? प्रतीक, सुपेश सर, मी 2 मिनिटासाठी बाजूला गेलो तर लीड एवढी मोठी पाहायला मिळते इंडियन नेव्ही विरुद्ध युपी योद्धा. आम्हाला वाटलं सामना अगदी तगडा होईल, पण इंडियन नेव्ही आघाडीवरती दिसते. आत्ता जर का या क्षणाला पाहिलं तर 17 गुणांची आघाडी आहे. वाटलं नव्हतं हा सामना अशा पद्धतीचा होईल. इंडियन नेव्हीचं पहिलंच जेव्हा स्क्वॉड आला त्या टायमाला सुरजित खेळत नव्हता, त्यावेळेस थोडीशी माझी पण दुरी झाली, बरं सुरजित नाही खेळत आहे. पण नंतरला कळलं, ऑफिशियल्सकडनं आपल्याला मेसेज आला की नाही, त्याला दुखापत झाली, त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत. परंतु त्यानंतर टीम इंडियन नेव्ही अजून जोरात खेळली आहे. जबरदस्त सामना देखील आपल्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे डॉन को पकडना मुश्किल ही नाही, नामुमकिन है. नामुमकिन आहे. परत हा डॉन सारखा खेळला या सामन्यामध्ये. हाईट पण अमिताभ बच्चन यांच्यासारखीच आहे ना भाऊ. हो नक्कीच. फरक पडतो ना या गोष्टीचा, फरक सगळ्या गोष्टीचा पडतो प्रतीक सर. आणि फरक देखील पडलाय आज युपी योद्धाच्या खेम्यामध्ये. थांबवतायत का गगन गौडाला? नाही. गगन गौडानं ज्या पद्धतीनं या डिफेंडरला इस्केप केलं ना, बाहेर बाजूला ढकललंय ना, कौतुक आहे या खेळाडूचं. नक्कीच कौतुक करावे लागेल. पुन्हा चढाईसाठी पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला भरत हुड्डा चढाई करतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला सलग मित्रांनो. 5 दिवस अप्रतिम खेळ त्यांनी केला. ही स्पर्धा अप्रतिम झाली आहे. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि ते विथ बोनस प्लस 2 पॉईंट. हो नक्कीच ऑफिशियल स्पॉन्सरकडनं 2 पॉईंट दिले जातात. 2 गुण ॲड होताना पाहायला मिळतील इंडियन नेव्हीच्या खात्यामध्ये. 25-44. मला असं वाटतंय एका बाजूला आता युपी योद्धा देखील थोडीशी नमली आहे इंडियन नेव्ही संघासमोर त्यांचा खेळ पाहता. नाही, भरतने आज दाखवून दिलंय युपी योद्धाला. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है भरत हुड्डा. नाही, कमाल खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाईमध्ये आणि प्रत्येक डिफेन्समध्ये आज इंडियन नेव्हीने कमाल केली आहे. नक्कीच लाईव्ह मध्ये पाहत असतील ना या ठिकाणी सुरजित, तर ते पण थोडेसे बोलत असतील, अरे आज मी नाही आहे पण माझी काय टीम खेळते या स्पर्धेमध्ये. बंड्या मारुती सेवा मंडळाची अप्रतिम दर्जेदार आपण कबड्डी स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा प्रथम पुरुष अ श्रेणी ही कबड्डी स्पर्धेस दिनांक 28/4 सुरुवात झाली होती. ते दिनांक आज आपण पाहतोय. ते अंतिम दिवस या स्पर्धेचा, अंतिम सामना या स्पर्धेचा, अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला भेटेल गगन गौडा. चढाई करतोय, अप्रतिम चढाई करतोय, त्यात काही शंका नाही आहे. नक्कीच हा मॅच महाराष्ट्रात होते, परंतु काय करणार ना, प्रत्येक संघ 5 लाख रुपयाचा रोख पुरस्कार आहे. तर प्रत्येक टीम आपापले सर्व जुने पुराणे खेळाडू घेऊनच मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटणार आहेत. ते संधी सोडणार नाही. तुम्ही मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही किती प्राईज जिंका, तुम्हाला कोण असं जास्त विचारत नाही. परंतु मुंबईत ज्यावेळेस तुम्ही पारितोषिकं जिंकताना, स्पर्धा जिंकताना, तर तुम्हाला मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर संपूर्ण जग तुम्हाला ओळखतं. अशी आमची मुंबई आहे मित्रांनो, आपली मुंबई आहे आणि आपलं महाराष्ट्र आहे. कमाल धमाल आत्तापर्यंत या मुंबईने केलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा भरवण्याचं मानस या मुंबईनं आखलेलं आहे आणि बंड्या मारुती सेवा मंडळानं ते शिवधनुष्य लिहिलं पेळलेलं आहे. काय जबरदस्त आयोजन. नाही तर ट्रॉफी देखील आता सजल्या जात आहेत स्टेजवरती आपण पाहतोय. 5 मिनिटं प्रेक्षकांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरत हुड्डाबद्दल डायलॉग मला आला माहिती आहे तुला डायलॉग कोणता सर? मोठे मोठे गार केले गंमत मधी. चल, गंमत केली आहे आज भरत हुड्डाने. ज्या पद्धतीने गमतीनेच खेळलाय सर तो. अतिशय म्हणजे हलक्या हाताने गुण मिळवणं काय असतं ना, आज भरतने दाखवून दिलंय. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, जास्त चिंता करायची नाही, रेडला जायचं, ती सिंगम स्टाईल आणि गुण घेऊन यायचं. शेवटचे 5 मिनिटं आणि या ठिकाणी 20 गुणाची आघाडी इंडियन नेव्हीचा संघ मित्रांनो पाहायला मिळतोय. चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 मध्ये खेळाडू पाहायला भेटेल मोनूनी कामगिरी चांगली केली आहे. परंतु पाहूया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मालिकावीर. रोख रुपये 1 लाख रुपयाचा पुरस्कार. चढाई आणि पकड रोख रुपये 50,000 रुपयाचा पुरस्कार. विजेता 5 लाख, उपविजेता 3 लाख. असं पारितोषिक आपल्याला मित्रांनो पाहायला भेटेल. उद्यापासून प्रत्येक प्रेक्षक आम्हाला माहिती आहे की शिवशाही ट्रॉफीकडे वळताना पाहायला मिळतील. शिवशाही जी ट्रॉफी आपल्या महाराष्ट्राची अव्वल दर्जाची कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण आपले पाहिले तर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, पालघर असेल, जेवढे आपले शहर आहेत ना ते उद्या खेळताना पाहायला भेटेल. प्रतीक सर काय म्हणाल त्या स्पर्धेबद्दल देखील? नाही, अनेक स्पर्धा होत आहेत आज.
नक्की शिवशाहीसारखा मानाचा करंडक देखील आपल्याला नागपूर येथे पाहायला मिळतोय आणि जबरदस्त ती देखील स्पर्धा आहे. परंतु आज आपण ही स्पर्धा अनुभवतोय इंडियन नेव्ही विरुद्ध UP योद्धा, बिग फाईट महामुकाबला. परंतु इंडियन नेव्हीने कुठेतरी सामना हा आपल्याकडे खेचून घेतला. 19 गुणांची आघाडी इंडियन नेव्हीकडे पाहायला मिळते. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच प्रतीक सर, या ठिकाणी ती पोझिशन ठेवली आहे इंडियन नेव्हीने ना जसं तसं प्रत्युत्तर देण्याचं त्यांनी तिकडे काम केलंय. त्यांनी सांगितलंय आमच्याकडे जरूर सुरजित आज खेळत नाही, जरूर आम्ही दुखापत आहेत, परंतु आम्ही या ठिकाणी हार मानणार नाही, आम्ही खेळणार. आणि या ठिकाणी मित्रांनो, बंड मारुती सेवा मंडळ आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ ठरलाय. रोख रुपये 5 लाख रुपयाचा पुरस्कार टीम इंडियन नेव्ही. प्रतीक सर, अरे मारली बाजी मारली आहे इंडियन नेव्हीने. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मैदानावरती पाहायला मिळतोय. बंड मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यार्थ भारतातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय इंडियन नेव्ही. तर माझ्या बरोबर सलग 5 दिवस प्रतीक सर तुम्ही जोडले होते. बंड मारुती संघाने आपल्याला संधी दिली, अप्रतिम संधी आपण पाहिली, प्रेक्षकांची मनं जिंकली, सर्वांची मनं जिंकली. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर आम्हाला संधी मिळाली ना, मला आणि प्रतीकला, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमच्यावर आम्ही जोडले जाऊ. तोपर्यंत मी आणि प्रतीक माने तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कबड्डी. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्यात. या ठिकाणी समालोचक मी प्रतीक माने आणि माझ्यासोबत जोडले गेले सुपेश सर. आपलं देखील कौतुक आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं कौतुक. ज्या पद्धतीने कबड्डी ब्लॉकबास्टर आपल्याला पाहायला मिळाली. माझी विनंती आहे सर्व क्रीडा रसिकांना, जर का ही स्पर्धा आवडली असेल बंड मारुती कबड्डीची, तर एकदा शेवटचा जय महाराष्ट्र आपण कमेंट बॉक्समध्ये करूयात आणि या स्पर्धेचा निरोप घेऊयात आणि जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. धन्यवाद प्रेक्षक, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डिझाय, थँक्यू. आपण शानदार पारितोषिक वितरणा सोहळ्याकडे वळतोय. तत्पूर्वी आपण मंडळाच्या वतीनं, बंड मारुतीच्या वतीनं आपण विशेष सन्मान याकडे आपण वळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या शानदार स्पर्धेला सदिच्छा भेट देणारे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार, शिवसेना नेते आदरणीय अरविंदजी सावंत साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं विशेष सन्मान आपण करतोय. विनंती आहे मंडळाच्या स्तरावर सगळे पदाधिकारी आपण या ठिकाणी या सन्मान सोहळ्याला आपण जॉईन होऊया. मित्रांनो, जनतेच्या अपेक्षांचा आदर राखत विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर ठामपणे उभं राहणार नेतृत्व म्हणजे आमचे अरविंद सावंत साहेब, ज्यांच्या कार्यातून दूरदृष्टी, कर्तृत्व आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे जाणवते. आणि आपण पाहतोय की लोकसभेमध्ये देखील महत्त्वाचे असणारे आपले जो महाराष्ट्राचा आवाज, जो बुलंद आवाज आपण ऐकत असतो, टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय अरविंद सावंत साहेबांसाठी. संपूर्ण महाराष्ट्राची एक बुलंद आवाज, एक बुलंद तोफ माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेबांचाही या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. थँक्यू. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. मी निलेश लाड आणि दयानंद सुतार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ठाण्याचे लोकप्रिय माजी खासदार आणि शिवसेना नेते आदरणीय राजनजी विचारे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मित्रांनो,